आखाती देशांमधल्या युद्धाच्या झळा आता रमजानला सुद्धा बसू लागलेल्या आहेत। इफ्तार पार्टीसाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या व्यवसायातून होणारी कोट्यवधींची उलाढाल गॅस टंचाईमुळे ठप्प झाली आहे। युद्धामुळे रमजान ईदवर संकट। कडून कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद करण्यात आलाय। त्यामुळे अनेक हॉटेल्स बंद झालेत, तर काही ठिकाणी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। कोळसा, लाकडाच्या भट्ट्या तसंच चुली पेटवून काही हॉटेल व्यावसायिक हॉटेल सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतात। मात्र हे काम वेळखाऊ आणि तेवढंच खर्चिक असल्यानं परवडत नाहीये। बंद करने के कगार पे आ गए। अब कल परसों तो देखते हैं, नहीं मिल रहा कमर्शियल ऑयल तो अब चलाएंगे भट्टी उट्टी कोयला लकड़ी लाकर कुछ भी देखेंगे, और तो बंद करके बैठ जाएंगे। कोई पोजीशन आ गई है आज तो। ऐन सणासुदीच्या दिवसात नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। एकीकडे उन्हाची झळ तर दुसरीकडे गॅस सिलेंडरची टंचाई, अशी दुहेरी होरपळ नागरिकांची सुरू आहे। त्योहार तो जैसे त्योहार लग नहीं रहा, रमजान के लोग बेचारे अभी परेशान हैं और अभी सिलेंडर को लेके बहुत परेशान है। माँ बहनें धूप में नंबर लगा रहे, उनको सिलेंडर मिल नहीं रहा और कई लोग बेचारे बेचैन हो रहे, आगे क्या होगा। हॉटेल व्यवसाय, खानावळी, फूड स्टॉल बंद झाल्यानं शेकडो नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। ज्या रमजान सणामध्ये या हातांचा राबता असायचा, ते हातही आता रिकामे आहेत आणि खिसेही। त्योहार होता था वो अब लग रहा नहीं ऐसा। ये जंग की वजह से लोग परेशान हो गए हैं। लोगों के पास पैसे मानी नहीं है और मासूम बच्चों के लिए कपड़े लेने के लिए पैसे नहीं है, कारोबार में धंधा नहीं है, तो क्या करेगा इंसान गरीब आदमी। रमजानचा महिना हा अत्यंत पवित्र महिना। या महिन्यातच आखाती देशात युद्ध पेटलंय। मात्र त्याच्या झळा मालेगाव सारख्या शहरातही तेवढ्याच प्रखरतेनं जाणवू लागल्यात। फरक एवढाच आहे, आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे आणि ते वर्चस्वासाठी, आणि इथं पोटाची खळगी भरण्यासाठी। विशाल मोरे, झी 24 तास, मालेगाव।